नमस्कार, मी पुष्कराज चिरपुटकर. रोहन प्रकाशन प्रस्तुत दिल के करीब अक्षरांचे चांदणे, सहप्रायोजक द प्रधा स्टुडिओ या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मूड असा काय? मी वाचतोय हे पुस्तक रूह, लेखक मानव कौल, अनुवाद नीता कुलकर्णी. रूह, काश्मीरी लोकांच्या आत्म्याला झालेल्या जखमांची हळवी कथा. मी यातला काही भाग वाचून दाखवणार आहे आणि मला खात्री आहे की त्यानंतर हे पुस्तक तुम्हाला वाचावं असं वाटेल. रूह. सध्या काश्मीरमध्ये परिस्थिती बरी नाही. आम्ही हाजी लोक आहोत. काश्मीरमध्ये पूर्वी अनेक जमाती होत्या. आम्ही त्यांच्यापैकीच एक आहोत. आम्ही पाण्यावरच आमची घरं केली. आम्ही आणि पंडित खूप पूर्वीपासून इथे आहोत. आत्ता समोर असलेलं काश्मीर बघायची माझी फार इच्छा आहे, पण माझे डोळे जे घडून गेले त्याचाच शोध घेत राहतात. का कुणास ठाऊक माझ्या डोळ्यांना माझ्या वर्तमानात फार कमी रस आहे. ते भूतकाळातच जास्त जगत आहेत. माझा जन्म ख्वाजाबाग मधला. मग तिथे जाणार आहात तुम्ही? माहिती नाही. तिथे अजून काही शिल्लक आहे का तुमचं? मी यावर काहीच उत्तर दिलं नाही. कुठूनही एकदा निघून गेल्यानंतर तिथे काय शिल्लक राहतं? आणि जर काही शिल्लक राहीलच तर एक दिवस तिथून गेलेला माणूस परत येईल या आशेपोटी ते तसं शिल्लक राहतं का? मी इथे परत येईन असं म्हणून मी बाहेर पडलो त्या गोष्टीलाही आता जवळपास 27 वर्ष होऊन गेली आहेत. गेल्या वेळेला काही तासांसाठी मी ख्वाजाबागेत आलो होतो. त्यावेळी काहीच बघू शकलो नव्हतो. माझ्यासाठी ते सगळं काही इतकं भावुक करणारं होतं की आपण स्वप्नातच आहोत असं वाटत होतं. आपण स्वप्न बघतोय आणि कोणीतरी येऊन मला त्यातून जागं करेल असं वाटत होतं. खरं तर ना मला तिथे जायचं नाहीये. का? तिथे जाऊन काय करणार? किती आठवणी गोळा करणार? आठवणी गोळा केल्या तरी त्या कुठे घेऊन जाणार आहात? आम्ही हे काय बोलत होतो? मी त्यांच्याकडे पाहिलं. ते लेकच्या दुसऱ्या काठावर उभं असणाऱ्या चिनार वृक्षांकडे बघत होते. तो फुलवाला आला होता ना मगाशी त्याचा शिकारा घेऊन. तो सगळ्या पर्यटकांना फुलांबरोबर त्यांच्या बिया सुद्धा विकतो. त्याच्याजवळ चिनार वृक्षाच्या सुद्धा बिया असतात. गमतीची गोष्ट म्हणजे लोकही त्या आपल्याबरोबर घेऊन जातात आणि आपापल्या परीने त्या बिया पेरून वाढवण्याचा प्रयत्नही करतात. पण मुंबईमध्ये तुम्हाला चिनारचं झाड दिसलं तर तुम्हाला बरं वाटेल का वाईट वाटेल मला सांगा. मी गप्प बसलो. अचानक मला माझ्या बाबांची आठवण आली. अर्थातच ते झाड रुजणार नाही आणि अगदी रुजलं तरी सुद्धा ते लवकर मरून जाईल. एवढं बोलून बशीर बोलायचे थांबले. मला तिथे सोडून एक छोटी होडी घेऊन ते निगीनच्या दुसऱ्या काठावर असलेल्या आपल्या घराच्या दिशेने निघून गेले. ते गेल्यानंतर मी माझं ड्रिंक घेऊन मोठ्या हाऊसबोटीच्या डेकवर गेलो. गुलची हाऊसबोट निगीनच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यात आहे. दूरवरून ऐकू येणारी अजान सोडली तर आजूबाजूला इतर काहीही घडत नव्हतं. थोड्या थोड्या वेळाने वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हाऊसबोटीवर पाणी धडकल्याचा आवाज तेवढा व्हायचा. हाऊसबोटीच्या डेकवरच खाली आडवा पडून मी आकाशातले तारे बघू लागलो. 6 वर्षांपूर्वी सुद्धा मी इथे रात्री असाच पडून राहिलो होतो. रूह दरवेळी आपल्याबरोबर पुस्तक घेऊनच हिंडायची. रूह, तिला मी कधीही पुस्तकाशिवाय बघितलं नाही. ती जितकं नॉन फिक्शन वाचायची तेवढंच मी फिक्शन वाचायचो. कदाचित म्हणूनच आमच्या दोघांचं मस्त जमायचं. जेव्हा जेव्हा ती वाचलेल्या प्रत्येक नॉन फिक्शन पुस्तकातली गोष्ट मला ऐकवायची तेव्हा तेव्हा मी तिला मी वाचलेल्या फिक्शन विषयी सांगायचो. ते फिक्शन जणू त्याच विषयी लिहिलेलं आहे असं वाटायचं. पण ती जेव्हा काश्मीर विषयी काही बोलायची तेव्हा मी गप्प बसायचो. न्यूयॉर्कमधल्या त्या दिवशी रात्री आम्ही दोघंही झोपलोच नव्हतो. न्यूयॉर्कमधल्या त्या दिवशी रात्री आम्ही दोघंही झोपलोच नाही.
हडसन नदीच्या काठावर हातात आपापली वाईन घेऊन उगवणारा सूर्य बघेपर्यंत आम्ही तिथेच बसून होतो. त्या रात्री मी रूहला वचन दिलं की जर तू भारतात आलीस तर मी तुला काश्मीरला नक्की घेऊन जाईन. ती म्हणाली की तसं आताही मी तुझ्याबरोबर येऊ शकते, पण मला काश्मीरविषयी अजून वाचायचं आहे. माझी तयारी झाली की मी तुला सांगेन. न्यूयॉर्कमधल्या भेटीनंतर 2च वर्षांनी आम्ही इथे याच हाऊसबोटीवर येऊन राहिलो. तिने सांगितल्याप्रमाणे खरोखरच ती पूर्ण तयारीनिशी आली होती. तिने मला विचारलं, "काश्मीरविषयी तुला एक मजेशीर गोष्ट सांगू मला?" "सांग ना प्लीज." काश्मीरी लोकांना जी क्रूर वागणूक मिळतेय, त्यातून बचाव करण्यासाठी त्यांनी नेहमी दुसऱ्यांची मदत घेतली. उदाहरणार्थ त्यांनी अफगाण लोकांना बोलवून मुघलांशी लढायला सांगितलं, जेणेकरून खोऱ्यात शांतता प्रस्थापित होईल. मग त्यांनी शिखांना बोलावलं अफगाणी लोकांशी लढायला. पण काश्मीरच्या अडचणी काही संपल्या नाहीत. हे सांगून ती खूप जोरात हसली होती. "तुला हे सगळं कुठून कळलं?" ती म्हणली, "त्यासाठी वाचन करावं लागतं." "अजून ऐकायचं आहे?" म्हटलं, "हो." "तू खूप सेन्सिटिव्ह नाहीस ना? नाहीतर नंतर तुला वाईट वाटेल." "सेन्सिटिव्ह असतो तरी मला वाईट कशाचं वाटलं असतं माहिती आहे का? काश्मीरविषयी हे सगळं मला का माहिती नाही आहे याचं वाईट वाटलं असतं." आता काश्मीरविषयी कोणाशीही चर्चा करताना माझ्या मनात एक प्रकारची बेचैनी भरून राहते. जिथे जिथे मला एकाच प्रकारचा संवाद ऐकू येऊ लागतो, तिथून मला पळून जावंसं वाटू लागतं. माझ्या घराविषयी, ख्वाजा बागेविषयी, काकाच्या जाण्याविषयी आणि मी तिथे न थांबण्याविषयी मला बोलायचं होतं. तर आता माझ्याकडे सुद्धा सांगण्यासाठी एक गोष्ट होती, पण ती ऐकणारं कोणी नव्हतं. मी पायीच निघालो. कसंही करून रेनवारीच्या घरापर्यंत जावं अशी माझी इच्छा होती. मी वेगाने चाललो की माझ्याच पावलांचा आवाज असा काही कानात घुमायचा की वाटायचं हा मी नाहीच आहे, दुसरं कोणीतरी चालतंय. आणि सावकाश चाललो तर वाटायचं की मला जणू काही कुठेही पोचायचंच नाहीये. खोऱ्यावर एक प्रकारच्या तिरहितपणाचा रंग चढला होता, परकेपणाचा. माझ्यासाठी आता हे ते काश्मीर नव्हतं. ज्या काश्मीरमध्ये मी आलो होतो, तेही काश्मीर नव्हतं. आणि मी सुद्धा काय झालो होतो, माझं मलाच ठाऊक नव्हतं. कोणीतरी वेगळीच व्यक्ती बनलो होतो मी. माझी रूह मला माझ्या घराच्या रस्त्यांमध्ये कुठेतरी दिसावी अशी इच्छा होती. एखाद्या काश्मीरी घराच्या जुनाट खिडकीतून डोकावून बघणारी मी माझ्या रूहला ओळखू शकलो असतो का? कदाचित रस्त्यात अतिशय आश्चर्यानं मी माझ्या रूहकडे निरखून पाहिलं असतं आणि मग तिनंच विचारलं असतं, "कुठे निघालायस?" मी म्हणालो असतो, "घरी." "कुठे आहे घर?" तिने विचारलं असतं. "इथेच पुढे गल्लीच्या वळणावर एक शाळा आहे त्याच्यासमोर." "तू वर ये ना," ती म्हणते. "कुठून? मला चिन्ह दिसत नाही." आणि मी असं उत्तर दिल्यावर रूह हसू लागते. मी वर जाऊ शकत नाही. रूहच खाली येते. आता मीच खाली आले. "निघूया," ती म्हणते. "कुठे?" "तुझ्या घरी." "ओह." आम्ही दोघंही गल्लीच्या वळणापर्यंत चालत जातो आणि आम्हाला ती जुनी शाळा दिसते. शाळेत लहान मुलं अजिबात न घाबरता अलेफ, वेग, पे, ते, से जोरजोरात ओरडून म्हणत असतात. आम्ही तिथून वळतो आणि आम्हाला समोर रेनवारीचं घर दिसतं. त्या घराच्या बाहेरच्या भिंतीला असलेला तो पत्र्याचा दरवाजा. आम्ही तो दरवाजा उघडतो आणि वर निळाभोर आकाशात म्हाताऱ्या, थकलेल्या उडणाऱ्या घारी दिसतात. घरात जाताच आई अंगणामध्ये पेरलेला कोबी दाखवते. प्रत्येक खिडकीत कोणी ना कोणीतरी दिसतं. 2 घरांच्या मधल्या मोकळ्या जागेत खूप मुलं क्रिकेट खेळत असतात. मी त्या सगळ्यांना बघून न बघितल्यासारखं करत कोणाला तरी शोधतो. त्या रूह मला विचारते, "कोणाला शोधतोस?" "बाबा दिसत नाही," मी तिला म्हणतो. "ते ख्वाजा बागेच्या घरात राहतात," रूह सांगते. त्याच वेळी घराच्या मागच्या बाजूला ख्वाजा बागेच्या दिशेने जाणारा एक चोर रस्ता आम्हाला दिसतो. आम्ही दोघंही त्या चोर रस्त्यावरून जणू काही हिंडायला बाहेर पडलोय अशा थाटात चालत निघतो.
रस्त्यात दिसणाऱ्या डोंगरावरच्या झाडांना बघून रूह म्हणते, या झाडांना हात लावण्याची, स्पर्श करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. मला प्रत्येक चायवाल्याकडून त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. झाडांना स्पर्श करत ती माझ्या प्रत्येक गोष्टीवर असते आणि प्रत्येक झाडाच्या खाली मी तिचं चुंबन घेतो. अख्खं आयुष्य या चोर रस्त्यावरच आपण घालवू शकत नाही का, असा विचार माझ्या मनात येतो. पण ही गोष्ट मी रूहला सांगू शकत नाही. ख्वाजा बागेत पोचताच रस्त्यावरच काम करणारे माझे बाबा दिसतात. आम्ही दोघंही धावतच त्यांच्यापाशी जातो. भूतकाळाचे अनेक तुकडे घेऊन मी इथे आलो होतो. रुहानी भेटायच्या आधी त्या तुकड्यांच्या काचा मला इथे तिथे बोचत होत्या. रुहानी आल्यानंतरही ती बोच गेली नव्हती, पण त्याचा त्रास जाणवणं थांबलं होतं. रुहानीसाठी काश्मीरची सुरुवात ती जिथे आपले डोळे उघडत असे तिथूनच होत होती. काश्मीरबद्दल तिला वाटणारं आकर्षण वाढत होतं आणि ही गोष्ट मला जाणवत होती. शेवटच्या दिवशी तुझ्या काश्मीरमध्ये मला भटकायचं मी म्हटलं. त्यावरती पटकन म्हणली, त्यासाठी तुला प्रत्येक गोष्ट नोंदवून ठेवणं थांबवावं लागेल. म्हणलं ठीक आहे, मी तयार आहे. आम्ही शिकाऱ्यात बसून लेकच्या दुसऱ्या काठावर गेलो. रस्त्यावर जाता क्षणी तिने एक रिक्षा थांबवली आणि रिक्षावाल्याला विचारलं, पुराने शहर चलोगे? आम्ही दोघं रिक्षामध्ये बसलो. तू अजूनही गोष्टींची नोंद करून ठेवतोस? ती म्हणाली, नाही. खोटं बोलू नकोस. माफ कर. सतत लिहित राहण्याची वाईट खोड आहे. ती म्हणाली, सोडून दे, नाहीतर काहीच बघू शकणार नाही. ठीक आहे, सोडली. रूह, मी एवढंच वाचलंय, पण अख्खं पुस्तक तुम्ही वाचू शकता. तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. रोहन प्रकाशनचं रूह मानवकॉल लिखित अनुवाद नीता कुलकर्णी यांचा आहे. हे पुस्तक सुंदर आहे. एकदा हातात धरलं की सोडवत नाही. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. आता इथे थांबतो. असंच कुठल्या तरी पुढच्या भागात आपली भेट होईलच. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा अक्षरांचे चांदणे हा कार्यक्रम. आणि हो, तुम्ही जर काही लिहिलं असेल, तुमच्याकडे काही असेल जे तुम्हाला हवं आहे आम्ही वाचावं, तर या दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि नक्की ते पाठवा. धन्यवाद. पुन्हा एकदा वाचतोय.